अपेक्षेपेक्षा अतिशय लवकर जाहिरात आलेली आहे, ज्याची अपेक्षा कदाचित अशी होती की जानेवारीमध्ये नवीन वर्षात सुरू करतील किंवा ते घोषित करतील. पण याच वर्षामध्ये जाहिरात आलेली आहे. एका बाजूला आनंदाची बाब आहे की चला जाहिरात आली 2026 ची आपली, पण दुसऱ्या बाजूला मात्र थोडंसं चिंतेचा सूर लागण्याची शक्यता आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये. ते म्हणजे जागांची एकूण संख्या पाहता. मग थोडंसं बघूयात आपण ह्या नव्या जाहिरातीमध्ये. सगळ्यात महत्वाचा आणखी एक बदल झाला याच्यात, तो म्हणजे काय की आपली जी उत्तरपत्रिका असते, ज्याला आपण OMR शीट म्हणतो, राज्यसेवा पूर्व परीक्षेमधली, तर त्याचा पूर्व परीक्षेमधला फॉर्मॅट त्यांनी बदललाय. आणि हे लक्षात घ्या की हा फॉर्मॅट आता कदाचित ते इतर सर्व प्रकारच्या परीक्षा म्हणजे गट ब गट क तिकडे सुद्धा ते लागू करतील. त्यामुळे थोडस आपण त्याचाही तिथे विचार करूयात. सो आपल्या ह्या आता जी परीक्षा असणार आहे ती 31 मे 2026 रोजी ही परीक्षा असणार आहे. आणि परीक्षेचं जे नाव आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 असं हे परीक्षेचं नाव आहे. विचारतात तुम्हाला तुमच्या त्या उत्तरपत्रिकेवर लिहावं लागतं. आणि त्यानुसार आपली ही पूर्व परीक्षा रविवारी दिनांक 31 मे 2026 रोजी होणार आहे. टोटल पदांची संख्या जी आहे ती 87 आहे. परंतु यातले राज्यसेवा, खास राज्यसेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी मात्र 79 पदांकरताची जाहिरात आहे. म्हणजे मला जसं आठवत आहे, आय थिंक तो 2008 7-8चा काळ असेल, 7-8चा, की जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वात आतापर्यंतची निचांकी जी काही पदांची जाहिरात आहे ती काढली होती, त्यावेळेस फक्त 76 जागा होत्या. पण तुम्हाला माझा जो अनुभव आहे तो सांगतो, आता असू दे 79 किंवा त्यावेळेसच्या 76 असू दे, जरी जागा पूर्व परीक्षेला कमी असल्या तरी त्या 100% मुख्य परीक्षेपर्यंत वाढतात. त्यामुळे पूर्व परीक्षा 31 मे ला झाल्यानंतर पुढे जेव्हा तो रिझल्ट लागतो, तो रिझल्ट लागण्याच्या सुमारास या जागांमध्ये संख्या, ह्या जागांची संख्या ही वाढत जाते. त्यामुळे या डेफिनेटली या जागा ज्या आहेत त्या वाढणार आहेत, याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. त्यामुळे जागा कमी आहेत, आता जाऊ दे, कशाला मी अभ्यास करतो, असं म्हणणाऱ्यांच्या रांगेत जाऊन उभा राहू नका. कारण शेवटी एक जागा जरी असली तरी ती माझीच आहे आणि मला किती पाहिजेत, मला एकच जागा पाहिजे. सो फायनली आपण या परीक्षेकडे काय आहे, यशाची पायरी म्हणूनच बघितलं पाहिजे. जागा निश्चित वाढतील, त्यामुळे जागा कमी आहेत आता मी अभ्यास करू का नको या असल्या प्रकारची कारण देत सुटायचं नाहीये. नंबर 1. नंबर 2, त्यानंतर यात आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसची एकही जागा याच्यात नाहीये, ऍग्रिकल्चरल सर्व्हिसची एकही जागा याच्यात नाहीये, अभियांत्रिकीच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्याची सुद्धा एकही जागा नाहीये. त्यामुळे निश्चितपणे हे लक्षात घ्या, या तिन्ही फॉरेस्टची असू दे, ऍग्रिकल्चर सर्व्हिस असू दे किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिस असू दे, या तिघांच्याही जागा त्याच्यामध्ये ऍड होणारच आहेत, त्या निश्चित होतील आणि त्यानुसार पुढे ते आपल्याला पाहायला मिळेल. आता फक्त बाब अशी आहे की जनरली जागा या तिन्ही परीक्षा ज्या आहेत, फॉरेस्ट किंवा ऍग्रिकल्चर किंवा इंजिनिअरिंगच्या, या परीक्षांच्या जागा ज्या आहेत त्या खरं तर आता या जाहिरातीमध्येच त्यांनी ऍड करणं अपेक्षित होतं. फॉर्म भरण्याचा कालावधी वगैरे आपल्याला माहिती आहे 1 महिन्याच्या आसपास असतो, त्यात आपण बघूयात पुढे. पण हे करत असताना आता या तिन्ही प्रकारच्या सर्व्हिसेसच्या पद याच्यामध्ये नाहीयेत. कदाचित याच्यावरून पुन्हा एकदा मागणी होऊ शकते आणि मागणी जर झाली तर निश्चितपणे त्या सर्व्हिसेसच्या जागा सुद्धा ऍड होतील आणि त्याच वेळेस राज्यसेवेच्या जागा सुद्धा वाढतील. त्यामुळे आपलं पहिलं इथे कर्तव्य काय आहे, आपण फॉर्म भरणे, बरं का, तर ते एक पहिलं काम करायचंय. आणि जे फॉरेस्ट आहेत, इंजिनिअरिंग आहेत आणि ऍग्रिकल्चर सर्व्हिसेसची मुलं जे आहेत तर त्यांच्यासाठी मात्र थोडस आता ह्या परीक्षेमध्ये एकही जागा आता दिसत नसली तरी आगामी कालखंडामध्ये चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्या वाढतील, नक्की ऍड होतील अगोदर आणि मग वाढतील, हा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे आपण तिथे आशावादीच राहिलं पाहिजे. पुढे फॉर्म भरण्याच्या तारखा बघा, या तारखा अशा आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी 14 म्हणजे 2 वाजल्यापासून फॉर्म भरण्याचा जो काही कालावधी तो सुरू होतोय. म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटच्या दिवशीच तुम्ही फॉर्म भरू शकता, 2 वाजल्यापासून. नाही तर तुम्हाला कुठल्या गुरुजींनी सांगितलं असेल पंचांग बघून वगैरे, अरे 26 तुझ्यासाठी फार आशादायक आहे,
आणि पॉझिटिव्ह आहे 1 तारखेला भरा, काही फरक पडत नाही, भरा. पण ते सुरू होणार आहेत 31 तारखेपासून, बरे का. त्यानंतर शेवटचा जो दिनांक आहे तो लक्षात घ्या, 20 जानेवारी 2026 पर्यंत आहे. म्हणजे 26 जानेवारीची वाट बघायची नाहीये. त्याच्या अगोदर 6 दिवस, 20 जानेवारीला तुमचा शेवटचा त्या ठिकाणी असणार आहे. परीक्षेचं शुल्क जे आहे ते भरण्याचा शेवटची तारीख 20 जानेवारीच आहे. जर तुम्ही बँकेमध्ये जे चलन आहे ते बँकेतलं चलन घेऊन ती चलनाची प्रत घेण्याचा जो काही दिनांक आहे तो 22 जानेवारी आहे. पण मोस्टली तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच भराल, त्यामुळे 20 तारीख लक्षात ठेवा. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची तारीख 30 जानेवारी आहे. 22 जानेवारी पर्यंत बँकेत जाऊन तुम्ही चलन घेऊ शकता. 23 जानेवारीला ते शेवटचा दिनांक आहे चलन भरण्याचा. पण कशाला वाट बघत बसताय, भरून टाका. जेवढं ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्हाला शक्य आहे तेवढं डॉक्युमेंटेशन वगैरे बघायचं आणि त्यानुसार पुढे जायचं. त्यानंतर आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा काय केलाय त्यांनी, की आता ह्या ज्या सगळ्या ज्या काही पदांचा तपशील आहे बरं का, हे पदांचा तपशील वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि कुठले कुठली पदं आहेत आपण त्या पदांकडे सुद्धा जाऊयात. नव्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एवढंच सांगतो, पूर्व परीक्षेतून पास झाल्यानंतरच मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला जाता येतं. यातल्या 3 महत्वाच्या बघा बाबी आहेत. एक तर पदांचा तपशील परिशिष्ट 1 मध्ये दिलाय, आपण तो बघूयातच. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे फॉरेस्टची वेगळी असेल, इंजिनिअरिंगची वेगळी असेल, जागा जर ऍड झाल्या तर आत्ता काही ह्या महिन्याभरात. आणि आत्ता जी आहे ती पशुवैद्यकीयची आहे. पशुवैद्यकीयची मुख्य परीक्षा वेगळी असेल, राज्यसेवेची मुख्य परीक्षा वेगळी असेल. त्यानंतर हा जो पॅरा आहे तो आपल्यासाठी काही फार महत्वाचा नाहीये, फक्त एवढंच आहे की नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता. हे वाक्य फक्त आपल्यासाठी नेहमी महत्वाचं असतं. काय, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यमान सेवा ज्या आहेत त्या सेवा, त्याच्या अंतर्गत पद जी आहेत ते नवीन पद, नवीन सेवा आणि जे आता ऑलरेडी जे संवर्ग आहेत ते संवर्ग याच्यामध्ये नव्याने ऍड होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत जर संबंधित विभागाकडून सुधारित अथवा अतिरिक्त अथवा नवीन सेवा संवर्गाच्या मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पद पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. मात्र कधी, पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या अगोदरपर्यंत. आणि जनरली मी जे आता तुम्हाला सांगितलं, लागतात, होतात, पद ऍड केली जातात. ठीक आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आणि पूर्व परीक्षेचा अंतिम निकाल लागेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या सेवा व संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान सेवेतील व संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल व वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज करणं आवश्यक आहे. बघा काय म्हणतायत ते, प्रसिद्ध झाल्यानंतर आणि निकाल लागण्याच्या अगोदर. तर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सेवा, मग कोणत्या सेवा, आता आपल्या ज्या आहेत त्या राज्यसेवा असतील किंवा पशु वैद्यकीय सेवा, ह्या 2 सेवा त्यांनी आता ऍड केल्यात. मी तुम्हाला जे 3 सांगतोय मगापासून, फॉरेस्ट, ऍग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग, तर त्या सेवा सुद्धा कदाचित ऍड होऊ शकतात असं त्यांनी सांगितलंय. आणि ते लक्षात घेऊन तुम्ही फॉर्म भरा. म्हणजे आज जर एखाद्या फॉरेस्टचा विद्यार्थी आहे आणि तो फक्त फॉरेस्टची तयारी करतोय आणि तो म्हणतोय की अरे नाहीच जागा फॉरेस्टच्या याच्यामध्ये, परीक्षाच नसणार आहे, तर त्याने असा विचार करणं चुकीचं आहे. आयोग म्हणताय तुम्ही फॉर्म भरा, फॉरेस्टची ऍड होईल, अभियांत्रिकी कदाचित ऍड होईल, तुम्ही भरा फॉर्म, तो फॉर्म भरून ठेवा. त्यामुळे तिन्ही सर्व्हिसेसच्या पदांकरता विद्यार्थी जे आहेत त्यांनी फॉर्म भरले पाहिजेत, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून वेळोवेळी जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा व संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, आरक्षित पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा सेवा व संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार चालणार नाही. नाही हे पदच नव्हतं म्हणून मी नाही भरला फॉर्म, नंतर कसं काय तुम्ही ऍड केलं, नाही ही सेवा त्यात नव्हतीच, तुम्ही नंतर कसं काय ऍड केली, मी नाही की मी फॉर्म भरला नाही ना, असं तुमच्याकडून चालणार नाहीये. फॉर्म भरा.
एवढंच त्यांना सांगायचंय, पुन्हा 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 पुन्हा. ओके, पुढे बघा. अगदी तुम्हाला म्हणलं मी तसंच आहे इथे सुद्धा. महाराष्ट्र वनसेवा परीक्षेच्या बाबतीत पात्रतेनुसार सेवेचा विकल्प आणि मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयांची निवड आणि उत्तरे लिहिण्याचे माध्यम देखील सदर शुद्धीपत्रकान्वये करणे आवश्यक राहील. आपण जेव्हा आता प्रिलिमचा फॉर्म भरतोय त्यांनी स्पष्ट सांगितलंय, फॉरेस्टची जरी याच्यामध्ये सेवा आता नसली, ऍड असली, नाहीच आहे ना सेवा आता फॉरेस्टची, पण तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला ऑप्शन येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही फॉरेस्टचा सेपरेट ऑप्शनल निवडायचा आहे, तिचं तुम्ही माध्यम निवडायचं आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. फॉरेस्टचे विद्यार्थी विशेष करून लक्ष द्या. त्यानंतर आता म्हटलं आपण त्यानुसार सतत बदल होतात, आरक्षणामध्ये बदल होतात. त्याचबरोबर पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. वारंवार हे मुद्दे त्यांनी जे समाविष्ट केलेत ते लक्षात घ्या, कारण यातून एकच आपल्याला निश्चित किंवा दिसतं की जागा वाढतात, जागा वाढणार आहेत, आपण काम करायचं आहे. ठीक आहे, पुढे आता पुढे काही आरक्षणाच्या संदर्भातले मुद्दे आहेत, नॉन क्रिमिनलचे काही मुद्दे आहेत. हे सगळे मुद्दे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, कारण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत येऊ शकते आणि जर तशी काही अडचण आली तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा, आपण त्यानुसार पुढे त्याच्यावरती सोल्युशन देऊयात बरं का. पण पुढे तर हे सगळे मुद्दे याच्यामध्ये आहेत. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ईडब्ल्यूएसच्या बाबतीतला. ईडब्ल्यूएसच्या बाबतीमध्ये शासनाचा एक GR आहे 12 फेब्रुवारी 2019 आणि 31 मे 2021 चा, आणि त्याच्यानंतर जे काही शासनाने आदेश काढलेले आहेत त्याच्यानुसार ईडब्ल्यूएस बाबत काय करण्यात येईल, निर्णय घेण्यात येईल. तसेच ईडब्ल्यूएसचा दावा केलेल्या उमेदवारांनी 25-26 या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे. त्यामुळे 25 आणि 26 या वर्षाकरिता आपण काय करायचंय, आपलं जे काही उत्पन्नाचा दाखला आहे तो काढायचा आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर काढून ठेवा, 25-26 काढायचंय, म्हणजे आत्ताच आपल्याला काढणं अपेक्षित आहे, हे सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे तर नेहमी ते देतातच की न्यायालयाच्या वेगवेगळ्या निकालांना अधीन राहून आम्ही ते करतोय. बघा इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा कुठलं सांगितलंय, 25-26 सांगितलेलं आहे. नॉन क्रिमिनल वगैरे ते आपण गोळा करून ठेवा, आता घरी आईवडिलांना सांगून ठेवा. आतापासून बरेच दिवस आपल्याकडे आहेत, किमान 1 महिना मिळतोय, शेवटच्या आठवड्यात धावपळ करायची नाही. घरी सांगा गोळा करायला सगळं काही. त्यानंतर खेळाडूचं आरक्षण आहे. आपण आता थेट जरा पदांकडे जाऊया. पदांबाबत तुमच्या सर्वांची फार मोठी उत्सुकता असणार आहे की नक्की पद कुठली आहेत. आपण त्या पदांकडे जाऊयात. बघा वयोमर्यादा आपल्या सर्वांना माहिती आहे की गणण्याचा दिनांक त्यांनी दिलाय बरं का. वयोमर्यादा कधी गणली जाईल, 1 एप्रिल 2026 हा तो बेंचमार्क आहे. कुणासाठी, उद्योग अधिकारी तांत्रिकसाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारीसाठी. मात्र हे जे कोणी आहेत उद्योग अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब वगळता इतरांसाठी म्हणजे राज्यसेवेतल्या सगळ्या पदांकरता तुमचं दिनांक आहे 1 एप्रिल 2026. 1 एप्रिल 2026 या दिवशी असा त्याचा अर्थ पकडायचा आता आणि पुढे मोजायचं. काय मोजायचं बघा, इथे जे अराखीव आहेत खुले 38 पेक्षा जास्त वय नसावं, म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजी तुमचं 38 वय पूर्ण नसावं. 37 वर्ष 364 दिवस असेल तरी तुम्ही पात्र ठरता. ठीक आहे, पण 1 एप्रिल 43 वर्ष मागासवर्गीयांसाठी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू अराखीव 43, मागासवर्गीय 43, बाकी ऑलमोस्ट सगळ्यांसाठी 43च आहे. फक्त दिव्यांगांसाठी 45 आहे आणि खुल्यांसाठी मात्र 38 आहे. मात्र तारीख लक्षात ठेवा 1 एप्रिल 2026. तर ते आपण पाहणं आवश्यक आहे. पुढे जागांकडे जाऊयात आपण जरा. या दोन्हीही जागा ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे, बघा थांबा आपण त्या जागांकडे जाऊयात. कुठे जागा, मुळात जागा कमी, त्याच जागा सगळ्या शेवटी. बघा हे बघा सगळ्यात महत्वाचं पद पहिलं आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, विकास प्रशासन. याच्यातल्या ह्या जागा आहेत 13 पद आहेत बघा, 13 पद आहेत टोटल.
या 13 पदांपैकी जर बघितलं आपण, सर्वसाधारण कॅटेगरी ओपन साठी 1 आहे, हा, भटक्या जातीसाठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 2, महिलांसाठी 1, त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग SCBC 1 पुरुष 1 महिला, त्याचबरोबर आदुध म्हणजे जे काही अपंग जे काही कॅटेगरीज आहेत त्यातल्या एकूण आरक्षित पद किती आहेत? 8 पुरुषांसाठी 3 महिलांसाठी. अराखीव पद किती आहेत? 1 पुरुषांसाठी 1 महिलांसाठी. टोटल 9 आहेत पुरुषांसाठी, 4 आहेत महिलांसाठी. पण एकूण पदांची संख्या किती आहे? 13. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकूण 13 पद आहेत. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, ही जी सेवा आहे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, याच्यासाठी आपण आत्ताच बघा, मी तुम्हाला इथे दाखवत होतो की हे पूर्णपणे तांत्रिक पद आहे. हो, हे कसं आहे? हे तांत्रिक पद आहे आणि ह्या तांत्रिक पदाकरता तुम्हाला काय आवश्यक असतं? विद्यापीठाची 55% वाणिज्य शाखेची पदवी, त्यांच्याकरताच ह्या जागा असतात. किंवा तुम्ही CA त्याची परीक्षा पास झालेला असायला पाहिजे, किंवा CS पास झालेला असलं पाहिजे, किंवा MCOM तुम्ही केलेलं असलं पाहिजे, किंवा AICTEच्या मान्यता प्राप्त असणाऱ्या कॉलेजमधून तुम्ही MBA केलं पाहिजे, तेही कशामध्ये? व्यवसाय प्रशासन, वित्त व्यवसाय प्रशासनामध्ये, म्हणजे फायनान्समध्येच, त्याच विद्यार्थ्यांकरता. आणि उद्योग अधिकारी तांत्रिक जो आहे त्याच्यामध्ये स्थापत्य, सिव्हिल, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांशी संलग्न वास्तुविषय, तर यासारख्या जे काही आहेत, आणि किंवा तंत्रज्ञानामधली पदवी किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी, जे विज्ञान शाखेतले आहेत म्हणजे ज्यांचं सायन्स झालंय BSc वगैरे, तर ते सुद्धा या ठिकाणी आता पात्र आहेत. पण ही दोन्हीही पद कसे आहेत? तांत्रिक आहेत. त्यामुळे जर राज्यसेवेचा जनरल आपण जर सेन्स बघितला तर जनरल याच्यामध्ये जागा तशा सध्या कमी आहेत, कारण उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची किती पद सांगितली आपण? 13. आणि त्या 13 पदानंतर बघा, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा एकूण 32 पद आहेत, म्हणजे टेक्निकल 32 पद आहेत. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब 30 पद आहेत. आरक्षणाचा मुद्दा नंतर वाचून घ्या. उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब एकूण 4 पद आहेत. तर ही सुद्धा तांत्रिक आहेत. आणि सहाय्यक संचालक जे पद आहे ते सुद्धा तांत्रिक आहे. तर या पद्धतीने आपण बघू शकता, म्हणजेच राज्यसेवेच्या जनरल कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना गटविकास अधिकाऱ्याची 30 पद, त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारीची 13 पद, जवळपास अशी एक 43 पद आता सध्या अवेलेबल आहेत. आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्याकरिता मात्र सगळेच्या सगळे जे 78 पद आहेत ते सगळेच त्या ठिकाणी आहेत, उद्योग अधिकाऱ्याची सोडून, बरे का. त्यामुळे पदांची क्लिष्टता आहे, पदांची संख्या कमी आहे, पण आपण सुरुवात केली त्या पद्धतीने. भाई एकही जरी पद असेल ना तरी मी त्या ठिकाणी ते मिळवणार, भले काही होते. हा आपला तिथे तो आत्मविश्वास असला पाहिजे, त्यानुसारच आपण अभ्यास केला पाहिजे. आणि मी मगापासून सांगतोय, पद वाढतात. आयोगानेही तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी वाक्य टाकून सांगितलेलं आहे, अरे बाबा पद वाढतात, तुम्ही फॉर्म भरा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो हे सगळे आहेत मुद्दे. आणि त्याच्यानंतर पशुवैद्यकीय सेवा ही जी आहे त्यात एकूण 8 पद आहेत, ज्याच्यासाठी पुन्हा त्या पशुवैद्यकीय ज्या काही स्नातक असतात म्हणजे ग्रॅज्युएट असतात, तर त्यांनाच फक्त हे लागू होतं, हे सर्वांसाठी लागू होत नाही. हे आरक्षणाचे काही तक्ते आहेत ज्याच्यामध्ये आपण बघू शकता. आता हा झाला काय मुद्दा आपल्या जाहिरातीचा. आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी इथे सांगितलाय, आपली आन्सर शीट बदलली. राज्यसेवा पूर्व परीक्षेपासून ते उत्तरपत्रिका जी आपली असते OMR शीट ती बदललेली आहे. आणि ती कशी आता बघा, त्यांनी सांगितलंय, हे थोडस जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. आपण काय करतोय तर काल सुसंगत अद्ययावतीकरण नाविन्यपूर्णता आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेकरिता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे. आता जसं आपण पहिलं पेज आणि खालती कार्बनचं पेज असतं, ह्या 2 पेजेस मध्येच ही उत्तरपत्रिका असणार आहे, त्यात काही बदल नाही. पहिली प्रत आयोगाला द्यायची, दुसरी कार्बनची प्रत आपल्याकडे ठेवायची, त्यात काही बदल केलेला नाही. त्यानंतर वर्तुळ भरण्याच्या मात्र बाबतीत बदल केलेला आहे. तो कसा आहे
तो बघा आता. सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात आहे. भाग 1 हा काय असणार आहे? हा केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे. भाग 2 मध्ये भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समवीक्षकाची स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल. म्हणजे सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असेल. आता हे 2 भाग कसे असतील? वरती एक भाग आणि त्यातच खालती एक भाग असेल का? कदाचित तशा प्रकारची व्यवस्था असू शकते, कारण त्यांनी अजून स्पेसिमेन आपल्याला दिलेला नाहीये, पण 2 भाग असणार आहेत. त्यामध्ये भाग 1 मध्ये उत्तर नमूद करण्यासाठी आहेत, एका भाग मध्ये उत्तर नमूद करायचे आहेत, भाग 2 मध्ये आपली सगळी माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे. हे लवकरच स्पेसिमेन येईल आणि त्यानुसार तुम्हाला ते सांगता येईल. आपल्याला सांगूयात. उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षरांचा असायचा, आता तो फक्त 7 अंकांचा असणार आहे. तसेच सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरता कायम राहील. एकदा का पूर्व परीक्षेला आपल्याला जो क्रमांक मिळाला तोच मुख्य परीक्षेमध्ये, तोच मुलाखतीमध्ये, संपूर्ण प्रक्रियेमध्ये तोच बैठक क्रमांक आपला असेल, बरं का? तर तेही महत्वाचं आहे. उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या भाग 1 पासून भाग 2 समवेक्षकाने वेगळा करावयाचा आहे. तो ते करतील, आपण भरायचा, त्यांनी करायचा. पुढे इथे फार महत्वाचा आहे, हा नवीन बदल अत्यंत महत्वाचा आहे बघा. काय? प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेतील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी उत्तरपत्रिकेवर आता 5वं सुद्धा वर्तुळ समाविष्ट केलेलं आहे. 5वं वर्तुळ समाविष्ट केलंय. 4 कमी होते म्हणून अजून 5वं ऍड केलंय. असो, तसं काही नाहीये. सदर 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचे काही नियम त्यांनी सांगितले आहेत. बघा, उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय, हे म्हणजे नोटा आणलंय हो एक प्रकारे. आम्हाला 4च्या 4 वरचे सगळे उमेदवार नकोत, नोटा असं आणलेलं आहे, असं विनोदाने सांगतोय. असं काही गृहीत धरू नका तुम्हाला. म्हणजे काय, एक प्रकारे तो नोटाच आहे. 4ही पर्याय मला मान्य नाहीयेत, मी 5वा पर्याय भरून टाकणार. काय? 4ही पर्याय मला मान्य नाहीयेत. आतापर्यंत कसं असतं, भारताचे पहिले पंतप्रधान कोण, नाही का? मग कोणी काय, पहिला ऑप्शन वल्लभभाई पटेल, दुसरा पंडित नेहरू, तिसरा राजेंद्र प्रसादजी, चौथा महात्मा गांधीजी. पर्याय काय याच्यातला? काय? नेहरूजी आहे, बरोबर ना? पण 4च पर्याय असायचे आतापर्यंत. आता मात्र काय, प्रश्नपत्रिकेत 4च पर्याय असतील. हे लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकेत 4च पर्याय असतील, पण उत्तरपत्रिकेमध्ये 5वा पर्याय पण ऍड केलाय. म्हणजे ज्यांना कुणाला असं वाटतं की 4च्या 4 पर्याय मला नकोयत, ते 5वा पर्याय भरून येतील. त्या ठिकाणी असतात, सगळेच्या सगळे भरणारे पण असतात. तर 5वा पर्याय तुम्हाला भरायचा आहे, जर तुम्हाला 4 पर्याय मान्य नसतील तर. उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास त्याने 5वा पर्याय निवडायचा आहे. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. म्हणजे कळलं का तुम्हाला? म्हणजे असं की आतापर्यंत काय करायचे विद्यार्थी, जर समजा मला एखादा प्रश्न स्किप करायचा, मला सोडवायचाच नाहीये. का सोडवायचा नाहीये? नाही, मला माहित नाही ना त्याचं उत्तर. मग मला जर उत्तरच माहित नसेल तर काय होणार? मी मग नाही सोडवणार. का नाही सोडणार? कारण चुकला तर माझं वजा होता तो गुण, म्हणून मला सोडवायचा नाहीये. ठीक आहे. आता मात्र आपल्याला काय करायचंय, तुला सोडवायचाच नाहीये ना तो प्रश्न. काय कर, 5वा पर्याय तरी सुद्धा निवड. 5वा पर्याय हा तरी सुद्धा निवड. तुला 5वा पर्याय त्या ठिकाणी गोल करावाच लागेल. तुला पूर्णपणे प्रश्न स्किप करता येणार नाही, कंपल्सरी आहे. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणं अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या. आणि हा फार महत्वाचा बदल आहे. जर मला प्रश्न स्किप करायचा आहे, तर स्किप करायचा जरी असेल तरी मला त्यात 5व्या पर्यायाला काय करायचंय, गोल करायचंय. म्हणजे त्यांना कळेल, अरे हे स्किप केलेला प्रश्न आहे. येथे लक्षामध्ये, हा त्यातला महत्वाचा मुद्दा.
पुढे अन्यथा सदर प्रश्नाकरिताच्या गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. जर तुम्ही ते भरलंच नाही तर त्याच्यामधून काय होईल, ते वजा करण्यात येईल. गेटिंग? हे बघा, समजा हा प्रश्न क्रमांक 1 आहे, हा 1 पर्याय, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. हा, याचं उत्तर तुम्हाला असं वाटलं की अरे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर ना हा काय आहे, बी आहे, बी. आता हे ए बी सी डी ई, तर ए बी आलं, मग याला गोल करणार तुम्ही, बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 2, जर समजा तुम्हाला असं वाटलं की नाही मला प्रश्न क्रमांक 2 जमत नाही, मला तो काय करायचा आहे, स्किप करायचा आहे, तर पूर्वी काय करायचो आपण, स्किप करून टाकायचो, तर काही लिहायचो नाही हो आपण. आता मात्र तसं करून चालणार नाही. स्किप जरी करायचं असेल तरी तुम्हाला कितवा क्रमांक निवडावा लागेल, 5वा. हा जो 5वा वर्तुळ आहे ना, हे 5वं वर्तुळ तुम्हाला निवडावं लागेल. हे स्किप झालं याचा अर्थ. पहिले 4 सोडून तुम्ही 5वा निवडला, याचा अर्थ तुम्ही काय केला, तो प्रश्न स्किप केला. आणि जर तुम्ही असं 5वं वर्तुळ न भरता जर तुम्ही आहेत तसंच ठेवलं, ठीक आहे, तर मात्र याला ते काय करतील, ह्याला गुण वजा करतील. म्हणजे 5वं वर्तुळ न भरणं, स्किप करताना जर तुम्ही ते विसरलात, चुकलात, तर तुम्हाला काय होईल, इथे तुमचे 0.25% गुण, 1/4 आहे ना आपलं निगेटिव्ह मार्किंग, तसं ते तुमचा गुण वजा करतील. हे महत्वाचं आहे, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की लक्षात ठेवा. पुढे बघा, आणखी काही मुद्दे आहेत. उत्तरपत्रिकेमध्ये सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. हे कुठले बदल आहेत पहा. खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. 25% किंवा 1/4 एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील जर तुम्ही क्रमांक 1 5 पैकी एकही पर्याय छायांकित नाही केला. 5 पैकी एकही पर्याय छायांकित नाही केला, तुमचे 25% गुण, सॉरी 1/4 गुण तुमचे वजा करण्यात येतील. दुसरं, एकापेक्षा जास्त वर्तुळ छायांकित करणं किंवा तसा प्रयत्न करणं. एकच करा, स्किप करायचंय, 5वा करा. जर तुम्हाला उत्तर येत असेल, जे काही असेल ए बी सी, तर तो करा. हा, एकच करा, मात्र एकच करा. एक पेक्षा जास्त केला वजा. उत्तरामध्ये दुरुस्ती करणं किंवा तसा प्रयत्न करणं वजा. उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर, याला तर वजा होणारच आहे, कारण ते निगेटिव्ह मार्किंग आहे. पण निगेटिव्ह मार्किंग बरोबरच बघा, एकही पर्याय छायांकित न करणं, एकापेक्षा जास्त वर्तुळ छायांकित करणं, जे उत्तर आपण ते छायांकित केलंय म्हणजे त्याला काळं केलंय ते पुन्हा खोडून दुसरं करण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या चारही बाबीमध्ये तुम्हाला काय करतात, ते वजा करणार. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच ठेवली जाईल. इथून पुढे आपले मार्क्स जे येतील तुमचे, ते कसे येतील, 70.75 किंवा 70.25 असेच येतील. राऊंड ऑफ केलं जाणार नाही, हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे बघा, आता इथे खालील कारणांकरिता उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. क्रमांक 1, मूळ उत्तरपत्रिकेवरील प्रश्न क्रमांक 1 भाग 2 वर विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, स्वाक्षरी नाही केली, उत्तरपत्रिका अवैध, तपासणार नाही. काळ्या शाईच्या बॉल पॉइंट पेन व्यतिरिक्त इतर शाईचा पेन वापरला तर. क्रमांक 3, उत्तरपत्रिकेवर असंबंध, अप्रस्तुत, गैर लागू शेरा चिन्ह नमूद केल्यास, श्री, ओम असं बरेच जण काढतात, 786 असं काढतात, काढायचं नाही. उमेदवाराला पुरवलेल्या पुस्तिकेवरील प्रश्नपुस्तिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास, मूळ उत्तरपत्रिकेवरील म्हणजेच पृष्ठ क्रमांक 1 भाग 1 त्याच्यावर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खूण केल्यास, कारण आपला बैठक क्रमांक, आपली जी माहिती भरायची ती भाग 2 मध्ये भरायची आहे, भाग 1 मध्ये उत्तर आहेत सगळे, आता येणार आहे, स्पेसिमेन आले की त्यानुसार करूयात. उत्तरपत्रिकेवरील QR कोड, टायमिंग ट्रॅक, अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास तुमची उत्तरपत्रिका अवैध पकडण्यात येईल.
उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात प्रत्येक वेळेस हे मागच्या पेजला तुम्हाला काही हे देतात, सूचना देतात. त्या सूचनांचं आपण पालन करणं अपेक्षित आहे, हे गरजेचं आहे. आणि प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षांकरिता करण्यात येईल. 1 मार्च 2026 नंतर सगळ्या परीक्षांकरिता करण्यात येईल. म्हणजेच ह्या नव्या पद्धती आता लागू होत आहेत 1 मार्च 2026 पासून. तेव्हा मित्रांनो, काळजीपूर्वक आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. सराव करून या सगळ्या तांत्रिक बाबींना आपण आत्मसात करू शकतो आणि सहजपणे परीक्षा जाऊन त्या ठिकाणी उत्तीर्ण होऊ शकतो. हे काही रॉकेट सायन्स नाहीये. फक्त नियम लक्षात ठेवून सराव केला, त्यासाठी 1, 2, 4 मस्तपैकी टेस्ट दिल्या की ऑटोमॅटिक आपल्याला त्याचा त्या ठिकाणी सराव होऊन जाईल. आपण चुकणार नाही, याची आपण तिथे काळजी घ्यायला हवी. अंगवळणी पडलेले जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याकडूनच चूक होण्याची शक्यता जास्त असते. नवीन विद्यार्थ्यांकडून असं होणार नाही, कारण त्यांना जुनं काही माहितीच नाहीये. सो हे झालं ह्या दोन्ही बाबी. तेव्हा मित्रांनो, जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरण्यासाठी वाचून घ्या. डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात ते. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर थेट संपर्क साधा, बरं का, विचारा. मात्र डॉक्युमेंट्स काढण्याची प्रक्रिया सुरू करा. ज्यांचं कुणाचं काही असेल, विवाहित मुली असतील, विवाहित महिला असतील, किंवा काही शासकीय कार्यालयामध्ये, खाजगी कार्यालयामध्ये काम करणारे, त्यांच्या ऑफिस कडून तुम्हाला काही डॉक्युमेंटेशन असेल ते असेल, नॉन क्रिमिलियर, ईडब्ल्यूएस चे काही प्रमाणपत्र, एससीबीसी चे प्रमाणपत्र, हे काढायला सुरुवात करा. आणखी आपल्याकडे वेळ आहे. आणि फॉर्म भरण्याला त्या ठिकाणी सुरू करा. फोडा आता नारळ. तो फॉरेस्ट असू दे, सगळ्या प्रकारच्या परीक्षांनी तिथे फॉर्म भरायचा आहे. खूप खूप शुभेच्छा आहेत नेहमीच. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.